आमचे स्पॉन्सर गौरव धुमाळ सायकल, रमाकांत पाटील स्पोर्ट्स सायकल, नितीनजी भगतसाहेब सरपंच आणि मुकेशजी भगतसाहेब सदस्य यांच्याकडून आम्हाला डीजे कक्ष पॅनल आम्ही पाहतोय स्पॉन्सर केलाय। तर वर्ल्ड कपची प्रतिकृती आपण जरूर पाहतोय। तर निकू जरूर आम्हाला माहिती देत असताना आज महबूबला या पटरीच्या मागे जो कॉलनी एरिया आहे तिथून खूप कॉल्स येतात सकाळपासून, तर नक्कीच आपण पाहतोय। तर मॅच कडे वळणार टॉस जिंकला या सामन्यामध्ये संघ पाहतोय भातांना। आज आपण पाहतोय श्रीदत्त भातान या संघाचे पुरस्कर्ते वेल फिनिशर महबूब श्रीदत्त भातानचा हा संघ पाहतो आणि त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती काळुंद्रे। तर नक्कीच वेल फिनिशर महबूबचे पुरस्कर्ते आणि या संघाचे आम्ही पाहतोय पुरस्कर्त्या सौरभ आज पाहतोय खुश असतील, ईशासाठी जरूर आज भागीदार असतील। आणि आपण पाहतोय जेव्हा टॉप 4 चे संघ येतात ना तेव्हा ती चर्चा असते आणि ते सर्वांना माहिती आहे। नक्की ना महबूब? असलेली सुंदर अशी ट्रॉफी ज्याने आम्हाला स्पॉन्सर केल्या ते सन्मानी पाहुणे यांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम। मॅच सुरू झाले, चौकार आलाय परेश चिखलेकरच्या बॅट मधून चौकार, गोलंदाज रोशन। आणखीन एक तडाका, चेंडू गेलाय लॉंग लेग कडे, आणखीन एक प्रयत्न, आणखीन एक आलाय चौकार। संजय भगत, संपूर्ण भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द गावाची स्पर्धा आणि आता आपण पाहतोय सेमीफायनल, फायनल मध्ये पोहोचला सहारा शिवकर संघ। हा चेंडू ऑन साइडला, आणखीन एक तडाका, संदीप आर्मी आणि सन्माननीय संदीपजी माडिक साहेब यांना सुद्धा आपण स्टेजवर पाहतो आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम। यांना स्टेजवर पाहते चौकार चौकार आणि यानंतर आपण पाहते षटकार। 3 चेंडू नंतर धावा फलकावर आपण टोटल रन्स पाहिल्या तर एकूण धावा 14, 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा। रोशन षटक थर्डला महागडं बॅटिंग करतोय परेश चिखलेकर, विध्वंसकारी फलंदाज। जेव्हा जेव्हा काळुंद्र्याला योग्य सुरुवात हवी असते तेव्हा परेशचं योगदान आपण बऱ्याच वेळा पाहिलं आणि आता महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो कमालीची बॅटिंग करतोय। आणखीन एक तडाका, चौकार चौकार, षटकार आणि षटकार, चौकारांची भाषा बोलतोय परेश चिखलेकर। आणखीन एक चौकार, एक मैदानावर डायनामिक रूपाने तो खेळतोय आणि विध्वंसकारी गोलंदाजावर आक्रमण करतोय, आपल्या भात्यातील अस्त्राचा वापर करतोय। बॅटिंग लाईनअप मध्ये कमालीची बॅटिंग, 3 चौकार 1 षटकार। रोशन पुढचा चेंडू, आणखीन एक त्या क्षेत्रामध्ये खेळणार, कदाचित जर क्षेत्ररक्षणाची नियुक्ती केली असती। परेशचा हे स्ट्रॉंग झोन आहे, संघनायकाने ओळखायला पाहिजे। मागचे 3 षटकार चौकार पाहिले त्या क्षेत्रामध्ये खेळतो आणि फाईन लेग स्क्वेअर लेग, परेश चिखलेकरचा फाईन लेग स्क्वेअर लेग आणि मिड विकेट हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे। आम्ही बऱ्याच मागच्या काही वर्षामध्ये पाहिलं त्या क्षेत्रामध्ये तो खूप चांगला खेळतो। 4 चौकार 1 षटकार, धावा 22। कार्पेटच्या माध्यमातून आणखीन एक चौकार, 5 चौकार 1 षटकार। बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत।
आपल्या नाईटच्या स्पर्धेला रेलिंग का लावतात आयोजक याच्या मागचं कारण तेच आहे. नाईटला जल्लोष जोश उत्साह असतो आणि याला कोणी अडवू शकत नाही. तुम्ही अडवायला गेलेत तर तुम्हाला ऐकायला लागेल. आणि हे पाठीराखे असतात. तुम्ही अडवायला गेलेत तुम्हाला आडवे पाडतील. आणि पाठीराख्यांशिवाय मजा नसते मित्रांनो. आणि ते शांत असतात. हे पाठीराखे शांत असतात. त्यांना मॅचची काही घेणं देणं नसतं. त्यांना षटकार चौकार आणि डान्स करायचा असतो. बघा मॅच चालू आहे. काळुंद्रा आणि भातान आणि पाठीराखा शिवकरचा आहे. हे क्रिकेटचं प्रेम आहे. नक्कीच नक्कीच महबूब आपण पाहतोय. पाठीराख्यांशिवाय मजा नसते. आता सेमीफायनल प्रतिष्ठेची लढाई आहे. फायनल यानंतर होणारे महत्वाचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. जो जीता वही सिकंदर. क्रिकेटमध्ये रंकाचा राजा आणि राजाचा रंक कधी होईल. आज मी म्हणेन ज्या शिवकरचा 8व्या क्रमांकाचा संदीपनं 1 मध्ये 3 असताना षटकार ठोकला तिथून सारा शिवकर संघानं मागे वळून पाहिलं नाही. क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑफ सेट. फॉरगेटिंग इज अन आर्ट. क्रिकेटमध्ये मागे काय झालंय हे तुम्ही विसरावं आणि त्यानंतर चांगला खेळ करावा. भूतकाळामध्ये काय घडलं हे तुम्ही विसरावं आणि वर्तमान तुमचा चांगला असावा. क्रिकेटमध्ये वाईट परिस्थिती चांगली परिस्थिती असते मात्र तुम्हाला तुमचं चातुर्य दाखवावं लागतं. साहिल भोईर आलाय. ओव्हर नंबर 2. पहिल्या षटकामध्ये मार खाल्ला. पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स पाहिले आपण 26. साहिल भोईर आलाय. ओव्हर नंबर 2. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत स्पर्धा पाहतो आमदार चषक. अगदी पुढल्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये आपण पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण नाईटची स्पर्धा याच मैदानावर पाहणार आहोत. प्रवीण गरतनं सामंत व पवित्रा. प्रवीण गरत मास्टर माइंड आहे. त्याला माहिती आहे जर परेश हल्ला चढवते तर मी कशाला आक्रमण करू. मला वेळ मिळणारे काय सामना 5 षटकांचा आहे जिथे परेश चिखलेकर नावाचं वादळ मैदानावर घोंगवतंय. प्रवीण गरज सनी गरज 2 सख्खे बंधू. 2 सख्या बंधूंची दहशत आम्ही बऱ्याच वेळा पाहिली काळुंद्रे गावासाठी खेळताना. आता समोर श्री दत्त भातान. परेशचा हा झंझामत कोण रोखणार या बॅटिंगला. ओ कडक शॉट ॲग्रेसिव्ह आपल्या मूड मध्ये खेळतोय. लयबद्ध आणि तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना सिस्टमॅटिक बॅटिंग परेश चिखलेकर. पाठीराखेत यांना एक गाण्याची चॉईस असते. ते कुठल्या पण गाण्यावर डान्स करत नाही. त्यांना जे गाणं आवडलं ना तर ते उठून येतील डान्स करतील. यस परेशच्या बॅटिंगकडे लक्ष केंद्रित करूया. नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत त्यांनी 6 चौकार 1 षटकार एकटा नडतोय. 1 मॅन शो एक पात्री अभिनय. एकूण धावा फलकावर 8 मध्ये खेळतोय. वैयक्तिक 30 आणि संघाची धावसंख्या 31. परेशचा फटका झेल सोडली आणि इथे पिसाळलेल्या वाघाला जीवदान दिल्यानंतर काय होतं आणि याचा प्रत्यय जरूर पाहणार आहोत. जीवनदान दिलाय. मैदानावर संघर्ष करतोय. धावांचा वनवा धावांचा पाऊस त्यानं निर्माण केलं या सामन्यामध्ये आणि त्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. श्रीदत्त भातांची हीच अवस्था होती. मीत 11 मोह विरुद्ध सुद्धा अशीच फटकेबाजी सुरू होती जेव्हा प्रकाश भोईर नावाचं वादळ होतं. कारण आज निलेशनं काय तगडी बॅटिंग केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल अंतर्वर्तुळामध्ये संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. मंगळमूर्ती कालुंद्रे सेमीफायनल यानंतर फायनल होणारे एकूण धावा धाफलकावर 34 रन्स. 34 रन्स ऑन बोर्ड. 34 धावा. ओव्हर नंबर 2. प्रवीण गरतनं 1 चेंडूचा सामना केला. 1 वर खेळतोय आणि आता पुढचा चेंडू साहिल भोईर भातांकडून. प्रवीण गरजचा तडाखा मात्र इथे तो जाळ्यामध्ये अडकलाय. परेश नॉट आउट खेळेल आणि पहिला धक्का धावा असताना धावफलकावर टोटल रन्स 34.
फोन ऑफ असेल. उद्या बेटा खूप थोडी जबाबदारी होती स्पर्धा यशस्वी करण्याची. भारतीय जनता पार्टी त्रिमूर्ती आयोजक सायंकाळ नंतर कुणाला भेटणार नाही. काही अत्यंत तातडीचं काम असेल तर काही व्हॉट्सअप करा, मेसेज करा, उद्या जरूर मिळतील. तर 2 षटकानंतर एकूण धावा पाहतोय. थोडं मनोरंजन आहे, सिरियसली घेऊ नका. एकूण धावा आहे ते 34. 5 षटकांचा सामना आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक हातळते गोलंदाज झालाय. पहिला चेंडू परेश नावाचं वादळ आणि आता धावांचा डोंगर आहे. आज युवा जिगरबाज आहे. निलेशने मगाशी सांगितलं की आज त्यांचे प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही. कधी कधी तुमचे प्रमुख खेळाडू नसताना सुद्धा चांगला खेळ होतो. वर्ल्ड कपचा पराभव झाल्यानंतर सुद्धा भारतीय संघाला सूर्या द स्काय सूर्यकुमारनं डाव सावरला. पुन्हा एकदा भारतीय संघाची ताकद दाखवली आणि आज अंडर-19 पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया आपण पाहतोय फायनल. रिव्हर्स अटेम्प्ट आपण पाहतोय व्यासपीठावर. गणेशजी साहू साहेब आम्हाला शूजचे स्पॉन्सर, राजू रोडे साहेब चेंडूचे स्पॉन्सर आपण पाहतोय. नितीनजी भगत साहेब, मुकेशजी भगत आमचे स्पॉन्सर. त्या पुरस्कर्त्यांचे धन्यवाद देऊया. एकूण धावा दाफलकावरती 36. अलंकार भोईर ओव्हर नंबर 3. पुढचा चेंडू परेश चिखलेकरला थांबवणं महत्वाचं. वैयक्तिक योगदान पाहिलं आतापर्यंत 1 षटकार आणि तब्बल चौकार. 6 चौकार. या 6 चौकार वंडरफुल. 13 मध्ये खेळतोय. 35 मालिकावीराच्या रेसमध्ये कोण असणार हा सामना महत्वाचा आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केली निलेश कडून, इशारा आला नाही. मेन अंपायर जीवन गावण, लेग अंपायर द्वारकानाथ चोरगे बेलवली. आपण पाहतोय 2 पंच आणि जरुरी ती चर्चा केली जाईल. प्रतीश आपण पाहतोय बॅटिंगला आल्या क्रमांक 3 वर. आज आपण पाहतोय भाताण आणि कालुंद्रे आपल्या विभागातील संघ. आज शिवकर त्रिमूर्तींची स्पर्धामध्ये अनेक संघ पाहिले. ठाणे रायगडचे उरणचे दादा संघ पाहिले. मात्र जवळ आले आता जवळचे संघ. आक्रमण केलाय. आयवा कॅच होणार का? नरेश भगत साहेबांना आयवा कॅचची संधी होती. आयवा कॅच घेतली असती तर प्राइज होतं इथं. गुप्त प्राइज, गुप्त. फक्त तुम्ही स्टेजवर झेल घ्या, मच्छिंद्र पाटील यांना सांगितलं. तर 2 षटकार वैयक्तिक पोहोचलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत. 42, 41 आणि आता संघाची धावसंख्या 42. एकटा नडतोय. आणखीन एक गोल. लवली बॅटिंग. क्लासिक कंप्लीट टेक्निक बॅट्समन. व्हरायटी अँड व्हेरिएशन. ब्युटिफुल एंड ऑफ द ओव्हर. षटकार ठोकले 3 आणि चौकार ठोकले 5 आणि वैयक्तिक पर्सनल इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स 47. क्या बात आहे. 15 मध्ये 47. टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. यस डीजे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही स्पर्धा पाहणार आहोत. नाईटची भव्य दिव्य स्पर्धा. मच्छिंद्र पाटील, जयवंत भगत आणि संजय भगत यांच्याकडे एक वेगळं डिपार्टमेंट देण्यात येईल आणि जरूर आज ती जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर असेल. मॅचकडे वळते. ओव्हर नंबर 4. साहिल भोईर. एकूण धावा दाफलकावर 48. 48 रन्स ऑन बोर्ड. साहिल भोईर आलाय. कमबॅक होणं महत्वाचे. स्ट्राईक दिली जाईल कारण परेश खेळतोय 47 वर. 2 धावेसाठी प्रयत्न. सर्वांच्या नजरा, साहजिकच सर्वांच्या नजरा परेश चिखलेकर कडे. 47 वर खेळतोय. वन ऑफ द ग्रेट. या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता दाखवली पाहिजे. आमचे स्कोरर मित्र आम्हाला माहिती कळवतील का अर्धशतकाकडे वाटचाल करताना या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकणार आहे. 2 फलंदाज झाल्या. 3रा होण्याचा मान मिळणार का? समोर परेश बघा. सावध सावध. त्याला अर्धशतक ठोकायचे. सिंगल आली. 48 वर पोहोचलाय आणि संघाची धावसंख्या एकूण धावा
काढून रे संघ. 50 रन्स कंप्लीट, 50 झाल्यात. तर एकटा नडतोय. 48 वर पोहोचलाय परेश. प्रवीणची एक धाव पाहिली, प्रतीशची एक धाव, मात्र एकही वाईट बॉल नाहीये. गोलंदाजांचं कौतुक करूया. ओव्हर नंबर 4 साहिल भोईर. रोशन महागडा ठरला. रोशनच्या षटकामध्ये 26 आल्या. साहिलनं कमबॅक केलं, 8 दिल्या, 14 आल्या तिसऱ्या षटकामध्ये. आणि आता पुन्हा एकदा साहिलनं कमबॅक केलं, 2 मध्ये 2च दिला. मात्र रोशनवर केलेलं आक्रमण पॉवर प्ले मध्ये किती महागडं ठरलं आपण पाहतोय. भातांना पुढचा चेंडू ऑन साइडला जरूर पाहतोय. दूरवर क्षेत्ररक्षक काय मिसफील्ड झाले. 2 धावा निघाल्यात. आणि आम्ही पाहतोय सौरभ पाटील आमचे आयोजक आहेत, जे भातांचे पुरस्कर्ते. थोडा टेन्शन त्यांना आलं, कारण पुरस्कर्त्यांना थोडा टेन्शन असतो ना. 60 40 30 40 अशी काहीतरी चर्चा असते. 10 1ला 10 एक्स्ट्रा 50 अशी काहीतरी चर्चा ही नेहमी महत्वाची असते. डीप कडे क्षेत्ररक्षक रेडी आहे, धाव मिळणार जरूर. मिसफील्ड आणि थोडा बॅड लक. गेला चौकार. मात्र भातांकडे बॅटिंगची ताकद सुद्धा आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याने मीत 11 मोहला पराभूत केलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 56. मुख्य आयोजक जर आपण पाहिलं ना, प्रत्येक अतिथी माणसांचा नजर त्यांची नक्कीच असते. तर नक्कीच मॅच कडे वळते. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ पुढे सरकला. टोटल रन्स पाहूया. 62 रन्स ऑन बोर्ड. 5 षटकांचा सामना आहे. पाहुण्यांचं इथे आगमन झाले. आज सर्व दानशूर दाते स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय सिरीज ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेली ट्रॉफी आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कोण असेल विजेता, कोण असेल उपविजेता, कोण असेल मॅन ऑफ द सिरीज या. तर सुशांत भोईर भातान सौरभ पाटील यांचे जिवलग मित्र. सौरभ पाटील यांचे जिवलग मित्र तरी किती आहेत निको आम्हाला सांगतात. तर नक्कीच मॅच कडे वळूया. जिवलग प्रत्येकाचे जिवलग मित्र असतात ना, काहींचे 1-2 असतात ते संध्याकाळी भेटतात. मात्र सौरभचे खूप जिवलग मित्र आहेत. तर सत्यम चव्हाण हर्षदचे जिवलग मित्र आहेत. जिवलग मित्रामध्ये काही प्रेम असं असतं, एवढं कोणी करत नाही जिवलगासाठी 3रा प्रॉपर्टीचा हिस्सा देणार. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. जिवलग मित्रांसाठी प्रॉपर्टीचा 3रा हिस्सा देणं एवढं सोपं नाहीये. पाहुण्याचं आगमन. तर नक्कीच सीएम भोईर साहेब आहेत, त्यांचे ते चिरंजीव आहेत. तर नक्कीच मॅच कडे वळूया. सौरभ पाटील म्हणजे उसारली गावचे केतन म्हात्रे. आम्हाला गुप्त माहिती मिळते. थोडं मनोरंजन आहे, सिरियस घेऊ नका. सूत्रांकडून माहिती मिळते, आम्ही बोलत नाही. थोडा एन्जॉय. फायनलचा क्षण आहे. लक्ष वेधूया. समोर परेश चिखलेकर अर्धशतक होणार का? टॅप करतोय आणि इथे फटका फसलाय. ओहो, बॅड लक. मात्र एकदा बॅटिंग आवडली असेल तर परेशसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत.